आणि एक महत्त्वाची बातमी आहे, केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवरील बंदी अखेर हटवलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं कांदा निर्यातीला आता मंजुरी दिली आहे आणि केंद्र सरकारनं देशातील कांद्याच्या किमती नियंत्रणामध्ये आणण्यासाठी निर्यातीवर बंदी घातली होती। या निर्यात बंदीची डेडलाईन 31 मार्चपर्यंत होती, मात्र डेडलाईन संपण्यापूर्वीच आता सरकारनं ही निर्यात बंदी हटवली आहे। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा म्हणावा लागेल। तर केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवरील बंदी हटवलेली आहे। कांद्यासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये देखील असंतोष पाहायला मिळाला होता। कांद्याचे दर घसरल्यानं शेतकरी त्याचबरोबर व्यापारी देखील अडचणीत सापडलेले होते। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सातत्यानं केंद्र सरकारकडे निर्यात बंदी हटवण्याची मागणी केली जात होती आणि अखेर आता केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय घेतला। केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवरील बंदी अखेर हटवलेली आहे। अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे। 31 मार्चपर्यंत डेडलाईन होती, मात्र डेडलाईन पूर्वीच आता कांदा निर्यातीवरील बंदी हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता कांद्याला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा आहे, कारण भारतातील कांदा देखील आता निर्यात होऊ शकतो। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संदीप राजगुळकर सध्या आपल्यासोबत आहेत। संदीप, अखेर कांदा निर्यातीवरील बंदी हटवण्यात आलेली आहे, केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय घेतला। अगदी बरोबर आहे सागर। खरं तर देशातल्या कांद्याचं उत्पादन पाहता कांद्यांच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारनंच निर्यातीवर ही बंदी घातली होती आणि येत्या 31 मार्चपर्यंत ही निर्यात बंदी असेल असं देखील सांगितलं होतं। मात्र सध्याचं उत्पादन आणि जर दर पाहता त्यानुसार केंद्र सरकारनं जी स्वतः डेडलाईन दिली होती त्यापूर्वीच हा निर्णय घेतलेला आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली आहे। त्या बैठकीमध्ये खरं तर या कांदा निर्यातीला मंजुरी देण्यात आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक मोठी बाब म्हणावी लागेल, त्याचबरोबर खास करून ग्राहकांसाठी देखील मोठी बाब म्हणावी लागेल की आता निर्यात बंदी उठल्यामुळे देशभरातल्या कांद्यांचे जे दर आहेत ते आता स्थिरावले जातील अशी शक्यता वर्तवली जाते। नक्कीच संदीप, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।